अकबर बिरबल कथा साखर आणि माती. एक दिवस बादशाह अकबर यांचा दरबार भरलेला होता. तेव्हा एक दरबारी हातात काचेची भरणी घेऊन आला. बादशहाने विचारले, या भरणीत काय आहे? दरबारी बोलला, यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे. ते कशासाठी? अकबर बादशहाने पुन्हा विचारले. माफी असावी महाराज. दरबारी बोलला, आम्ही बिरबलाच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छितो. आमची अशी इच्छा आहे की त्यांनी मातीतून साखरेचा दाणांदाणा वेगळा करावा. बादशहाने बिरबलाकडे बघितले आणि स्मित हास्य करीत बोलले, हे बघ बिरबल, तुझ्यासमोर रोज नवीन आव्हाने असतात. आम्हाला असे वाटते की तू पाणी न वापरता मातीतून साखर वेगळी करावी. हे तर खूपच सोपे आहे महाराज. बिरबल बोलला, हे तर लहान मुलांच्या खेळासारखे आहे. असे म्हणत बिरबलाने बरणी उचलली व तो दरबाराच्या बाहेर निघाला आणि दरबारी देखील त्याच्या मागे गेले. बिरबल बागेत गेला व तिथे त्याने एका आंब्याच्या झाडाच्या सभोवताली बरणीतील साखर व मातीचे मिश्रण पसरविले. हे तुम्ही काय केले? एका दरबाऱ्याने विचारले. याचे उत्तर तुम्हाला उद्या मिळेल, बिरबल बोलला. दुसऱ्या दिवशी ते सर्वजण बागेतील त्या आंब्याच्या झाडाजवळ पोहोचले. तिथे फक्त माती पडलेली होती. साखरेचे सर्व दाणे मुंग्या गोळा करून आपापल्या वारुळात गेल्या होत्या. काही मुंग्या अजूनही साखरेचे दाणे घेऊन जाताना दिसत होत्या. परंतु सगळी साखर कुठे बरे गेली? दरबाराने विचारले. मातीपासून वेगळी झाली, बिरबल बोलला. सर्व हसायला लागले. बादशहाने सर्व दरबाऱ्यांना सांगितले, जर तुम्हाला साखर पाहिजे असेल तर मुंग्यांच्या वारुळात जाऊन बघा. सर्वजण जोरात हसायला लागले आणि बिरबलाच्या बुद्धिमत्तेची परीक्षाही झाली.